आहे नाणार प्रकल्पासंदर्भातली। नाणार रिफायनरी प्रकल्प आहे तो रत्नागिरीच्या नानारमधून रायगडला स्थलांतरित होणार आहेत अशा बातम्यांना आज दिवसभरात ऊत आलाय। मात्र अशा पद्धतीने नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार नाही अशी खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। स्वतः RRPCLच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। याउलट प्रकल्पासाठी लागणाऱ्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या 675 जागांसाठी वृत्तपत्रामध्ये जाहिराती देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नाणार रिफायनरी रत्नागिरीतून रायगडमध्ये स्थलांतरित होणार नसल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। यानंतर बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमधला MIMचा वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन याच्यावरती आता थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये एका 30 वर्षीय महिलेनं मतीन विरोधात ही तक्रार केली आहे। मात्र यानंतर सय्यद मतीन स्वतः फरार झालाय। नोकरीचा आमिष दाखवून मतीननं गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या शोकसभेला विरोध केल्यानं काही महिन्यांपूर्वी मतीनला भाजप नगरसेवकांनी सभागृहात मारहाण केली होती। यानंतर मतीनला सभागृह बंदी घालण्यात आली। काही दिवसांपूर्वी मतीन MIM नगरसेविकेसोबत पळून जाऊन लग्न केल्यामुळे चर्चेत आला होता। यानंतर मतीनची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली होती आणि आता त्याच्यावरती थेट बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। आणि यानंतर बातमी एका भीषण अपघाताची। गडचिरोलीमध्ये ट्रक आणि बसचा समोरासमोर धडक झाली आणि या भीषण धडकेमध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तर 10 जण गंभीर जखमी झालेले आहेत। आज सकाळी एटापल्लीहून आलापल्लीला जाणाऱ्या बसला सुरजाकडकडे लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकनं समोरून धडक दिली। या भीषण धडकेत बसचा ड्रायव्हरच्या बाजूच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय। यात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। त्यानंतर जमाव संतप्त झाला आणि या संतप्त जमावानं सुरजागडकडे जाणाऱ्या लोह खनिजांची वाहतूक करणाऱ्या 20 ट्रक्सना पेटवून दिलं। त्यामुळे एटापल्लीत सध्या तणावाचं वातावरण आहे। आणि यानंतर बातमी आहे एका घटस्फोटाच्या हायटेक सुनावणीची। खरं तर शहाण्यांना कधीही कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं, कारण का एक केस वर्षानुवर्ष चालत असते। मात्र आज एका घटस्फोटाप्रकरणी एक वेगळंच चित्र नागपूरमध्ये बघायला मिळालं। या सुनावणी दरम्यान महिलेचा अमेरिकेतून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगवरून जबाब नोंदवण्यात आला आणि त्यानंतर कोर्टानं त्या दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर केला। 6 वर्षांपूर्वी नागपुरात विवाह झाल्यानंतर हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक झालेलं होतं। मात्र लग्नानंतर 4 वर्षातच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला। 2017 मध्ये या दाम्पत्यानं नागपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता। ती महिला सध्या अमेरिकेत आहे, त्यामुळे खटल्याच्या सुनावणीसाठी ती कोर्टात हजर राहून जबाब देणं तिला शक्य नव्हतं। त्यामुळे तिच्या वकिलांनी कोर्टाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय सुचवला होता, जो न्यायालयानं मान्य केला आणि त्यानंतर ही हायटेक सुनावणी पार पडली आहे। जे काही अर्ज बाकीचे आवश्यक असतात कायद्याच्या दृष्टीने ते अर्ज सगळे आम्ही मेल केले। तिने तिकडे प्रिंट आउट काढून ते नोटराईज करून पाठवले, ते आपण इकडे दाखल केले। त्यानंतर काउन्सिलर समोर कोणीच नवरा किंवा बायको कोणीच येऊ शकले नाही, कारण दोघंही परत अमेरिकेतच राहत होते। सगळ्या दोन्ही पार्टीला आणि वकिलांना काउन्सिलिंगसाठी बोलवण्यात आलं आणि काउन्सिलर ज्या आहेत त्यांनी व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल केला। आणि यानंतरची बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून। सध्या माणसांनाच पाण्यासाठी किती वणवण करावी लागतीये। अमरावती जिल्ह्यामध्ये पाण्याच्या शोधामध्ये एक बिबट्या आहे, तो विहिरीत पडला। वनविभागाला याची माहिती मिळाल्यानंतर 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागानं या बिबट्याला बाहेर काढलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातल्या हिवरमठ शिवारामध्ये विहिरीत हा बिबट्या पडलेला होता। पुरुषोत्तम गोरे यांच्या शेतातल्या विहिरीत हा बिबट्या पडलेला होता, त्यांना तो दिसला। बिबट्याला बाहेर काढण्यासाठी नागपूरहून रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं होतं। बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना आणि पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो। तेव्हा वारंवार बिबट्या विहिरीत पडण्याच्या घटना समोर येतात, कारण का पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि त्यामुळे पाण्याच्या शोधात आणि शिकारीच्या शोधात हे बिबटे आहेत ते मानवी वस्तीत शिरत असल्याचं चित्र दिसतंय।
राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्याच्या काही योजना जाहीर केल्या, मात्र त्याचा फायदा त्यांना मिळत नाहीये. कारण अजूनही तब्बल 1.5 ते 2 महिन्यानंतर कांद्याला 1 ते 2 रुपये किलो असाच भाव बघायला मिळतोय. मग तो नाशिक आणि उस्मानाबादमध्ये सारखं चित्र बघायला मिळतंय. दुसरीकडे भविष्यात दर वाढण्याच्या आशेनं इथल्या शेतकऱ्यांनी मागच्या 2 महिन्यांपासून चाळीत कांदा साठवून ठेवलाय. तोही आता कुजू लागलाय. एकीकडे राज्य सरकारनं कांद्याला क्विंटल मागे 200 रुपयांचं अनुदान दिलंय. दुसरीकडे केंद्रानं निर्यात मूल्य 5 वरून 10% नेलंय. पण तरीही बाजारात किंमत मिळत नाही आणि चाळीत कांदा टिकत नाही, अशी शेतकऱ्यांची दारुण अवस्था झाली आहे. उस्मानाबादचे शेतकरी त्यामुळे चांगलेच त्रस्त झाले. आणि उस्मानाबादच्या या बातमीसोबतच न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.